हे जे मंदिर आहे ना काय ते दत्तात्रयाचं भिक्षाटन स्थान आहे. जे दत्तात्रय करवीरमध्ये भिक्षा घेतल्यानंतर या ठिकाणी येऊन ते ग्रहण करतात. म्हणजे थोडक्यात काय की त्यांचं बसून खायचं ठिकाण म्हणजे हे दत्तात्रयांचं भिक्षाटन स्थान. कसं आहे आद्य दत्तात्रय जे आहे ते मूर्ती स्वरूप म्हणजे अत्रींच्या घरी जन्म घेतलेले दत्तात्रय. पिठापूरचे वेगळे, श्रीपाद श्री उल्लेख वेगळे, हे दत्तच, हे ओरिजिनल दत्त, हे दत्त. तर हे त्यांच्यापासून निर्मित झालेले जे दत्त आहे हे पिठापूरचे आणि गाणगापूरचे नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद. तर मूळ अवतार जो आहे म्हणजे साक्षात दैवी अवतार जो आहे आपण त्रिमूर्ती म्हणतो, अत्रींच्या घरी जन्म घेतलेला, त्यांचं हे स्थान. त्यांचा ट्रॅक जसं आहे पंढरपूर, काशी, चंदन, हे असं त्यांचं जे ट्रॅक आहे त्यामधलं हे एक प्रमुख ठिकाण आहे. कसं या ठिकाणची प्रसिद्धी केलेली दत्त महात्म्यात त्याची प्रचिती आहे किंवा याचा उल्लेख आहे. तर गुरुचरित्रात नाही आहे, कारण गुरुचरित्र हे फक्त नृसिंह सरस्वतींच्यावरच आहे. बरोबर. श्रीपाद श्रीलोकांचे 2 आहेत अध्याय, फक्त त्यात किरकोळ असा उल्लेख केला आहे की दत्तात्रय करवीर भिक्षेला येतो. हे भिक्षा कसं आहे की करवीर क्षेत्रामध्ये जर दत्तात्रयांना भिक्षा मिळाली नाही तर ते त्यांचा उपवास घडतो असं ठिकाण आहे. आणि आमचे ते प्रयाग म्हणून ठिकाण आहे, तर त्या प्रयागवर दत्त महाराजांचं सकाळचं जप आणि संध्या करायचं ठिकाण, तिथे त्रिवेणी संगम आहे. त्या ठिकाणी तिथं आपला जप वगैरे करतात, सकाळची संध्या करतात, आणि नंतर करवीरमध्ये भिक्षा गोळा करायची आणि ती भिक्षा इथून खायची आणि इथून पुढचा प्रवास त्यांचा चालू असतो. म्हणजे पांचाळेश्वर, माहूरपूर, गिरनार, असा त्यांचा तो प्रवास नित्याचा आहे. मग आमच्या इथं 12 वाजता दत्तात्रय हे येतात अशी बरोच लोकांना भरपूर लोकांना प्रचिती आहे. आणि गोरक्षनाथांना सुद्धा दर्शन इथं दिलेलं आहे. दत्तात्रयांना इथं नागनाथांचं सुद्धा म्हणजे नागनाथांनी सुद्धा दत्तात्रयांना इथंच दर्शन दिलं. तर नागनाथांना ज्यावेळी सिद्धी प्राप्त झाली, इच्छा भोजन द्यायची, त्यावेळी ते गुरुचा शोध म्हणजे कोणी दिली हे माहीत त्यांना नव्हतं, कारण लहानपणी त्यांना सिद्धी दिली. पण नागनाथ ज्यावेळी शोध करत आले त्यावेळी नागनाथांची भेट त्यांची इथंच झाली. आणि दत्त मंदिर, महालक्ष्मी मंदिर जे मध्ये महालक्ष्मी मंदिरमध्ये जे दत्त भिक्षालय मंदिर आहे ते ॲक्च्युली नागनाथांचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी नागनाथांनी 15 दिवस अन्न संतर्पण केलं सगळ्या करवीर लोकांसाठी. करवीरच्या लोकांसाठी त्यांनी अन्नदान चालवलं. का तर फक्त दत्तात्रयांचा शोध घेण्यासाठी. तरी पण त्यांना दत्तात्रयांची भेट झाली. तर शेवटी 15व्या दिवशी त्यांना कोणी सांगितलं की आमच्याकडे एक भिक्षुक येतो आणि ते आमच्याकडून भिक्षा घेत नाही असं सांगितल्यानंतर त्यांना कळालं की ही दत्तात्रय. मग त्यांच्या पाठोपाठ इकडं असं आलं तरी दत्तात्रयांनी इथं त्यांना नागनाथांना दर्शन दत्तात्रयांनी या ठिकाणी दिलेलं आहे. गोरक्षनाथांना सुद्धा दर्शन दिलेलं आहे, कारण मच्छिंद्राची शोध करताना गोरक्षनाथ ज्यावेळी आले होते ते गोरक्षनाथाची झोळी जी आहे ती सुद्धा दत्त महाराजांनी याच ठिकाणी अडवली. आणि ते त्यावेळी साध्या मनुष्य वेशात होते, त्यामुळे गोरक्षनाथांना समजू शकलं नाही दत्तात्रय. तर गोरक्षनाथांची झोळी कोणी अडवू शकत नाही ना, ते सामर्थ्य फक्त दत्तात्रयांच्या. मग ते साध्या मनुष्याच्या वेशात बसले होते. ते गोरक्ष आले आणि म्हणजे माझी झोळी कोणी अडवली, फक्त त्या समोर दत्तात्रय. त्याही दत्तात्रयांचं दर्शन इथंच गोरक्षनाथांना सुद्धा असे स्थानाचं महत्त्व आहे. आणि ही जी धुनी आहे त्या धुनीतला जो भस्म आहे त्याची प्रचिती भरपूर लोकांना आहे. आणि ही टेंबेस्वामींनी प्रज्वलित केलेली. इथं बरेच लोक होऊन गेले, पाटील महाराज होऊन गेले, आता म्हणजे आहेत सध्या ते पाटील महाराज आहेत, माने महाराज आहेत, त्यांचे वेगवेगळे असे मठ आहेत. या ठिकाणी असे भरपूर महंत जे आहेत ते तयार झाले त्या ठिकाणी या मंदिरातून. ते आता काहीतरी 75-80 वर्षाचे आहेत. एकांचा मठ आहे वन्नूरला कागलजवळ, माने महाराज, पाटील महाराज कागलचे. परत चिले महाराज पण इथे यायचे. चिले महाराजांचं तुम्हाला माहिती आहे का? चिले महाराज म्हणजे दत्तात्रयांचाच अवतार आहे. त्यांचं मंदिर इथं 20 किलोमीटर अंतरावर आहे. साक्षात दत्तात्रयांचाच अवतार. आणि अजून दत्तात्रयांचे अवतार होत आहेत. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्राचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि दत्त महात्म्यात बघितला तर तुम्ही ह्या स्थानाचा तुम्हाला उल्लेख सापडा. आणि नवनाथांच्या ग्रंथामध्ये इतरमध्ये कुठेही माहिती या क्षेत्राची सापडत नाही आणि याचा इतिहास नाही आहे. आतमध्ये आमच्या इथं काय पादुका आहे दत्तात्रयांच्या छोट्या, आणि त्याच्यापुढं एक लिंग आहे महादेवाचं. ते लिंग नागेश्वराचं. तर त्या नागेश्वराच्या लिंगावर असे स्वयंभू 3 लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आणि साक्षात उमा पार्वती. म्हणजे असं एकत्रित ती पिंड आहे. हां, त्र्यंबकेश्वरला जशी 3 लिंगांची पिंड आहे, तर मध्ये खड्डा आहे आणि तिथं गंगा येते.
बरोबर. त्या खड्ड्यामध्ये. बरोबर. तसं इथं नाही आहे. इथं एक लिंग आहे आणि त्याच्या भोवती 3 ब्रह्मा विष्णू महेशाची लिंग आहे. तिथं आमची दररोजची पूजा असते फुलांची. दररोज आम्ही फुलं नित्य नवीन लावतो, दररोज पूजा करतो. त्रिकाळ पूजा असते इथं. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचे कार्यक्रम चालू असतात. दुपारी 1 ते 5 मंदिर बंद असतं. गुरुवारी पूर्ण दिवसभर मंदिर उघडं असतं. आमच्याकडे नारळी पौर्णिमा, गुरुद्वादशी आणि दत्त जयंती हे 3 उत्सव साजरे केले जातात वर्षात. आणि 12ची जी आरती आहे तिथं खूप गर्दी होते. तुम्ही पण थांबून थोडा अनुभव घ्या. हो, थांबणार. तुम्ही थांबा, आला थांबा. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य कसं आहे की तुम्ही येऊन येऊ शकत नाही या मंदिरात. बरोबर. महाराजांची जर इच्छा असेल तर तुम्ही आज येऊ शकता. तरच आहे. इतकी लोक येतात, इतकी प्रचंड लोक येतात, ठराविकच लोक येतात का. तर तुम्ही 10 मिनिटं जर रोडवर उभारला तर तुम्हाला लक्षात येईल किती येतात जातात, किती येतात जातात. त्यांना माहिती पण आहे हे स्थान काय, तरी सुद्धा ते आत येऊ शकत नाही. ते महाराजांची इच्छा ज्यांना आत आणायची आहे तीच लोक फक्त तुम्हाला दिसतात. बोलावा असतो तेच. हां, आणि गुरुवारी 12च्या आरतीला गर्दी असते. तसं बघायला तर नित्य महाराजांचा हा ट्रॅक आहे. हो. त्यामुळे गुरुवारी जसं दिवसाला महत्त्व न देता दररोज जर आरती अटेंड केली तर बऱ्याच लोकांना असे अनुभव आहेत की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं महाराजांच्या साथीने. सुंदर. असे महाराजांचंच ठिकाण आहे. तुम्ही आलात, तुम्ही आता आरती दर्शन घ्या. थँक्यू. आपलं नाव? सुधाकर सांगले. सुधाकर सांगले. मी तर पूजा अर्चा बघतो. सगळ्या मंदिरातून सगळी देखभाल माझ्याकडे असते. थँक्यू. बरं, एक तुम्हाला चांगला अभिप्राय द्यायचा. हे म्हणजे यांचं नाव माहीत नाही काय? हां, नवनाथ. नवनाथ. ह्या दोघांनी आम्हाला खूप सहकार्य दिलं. तिथे आम्ही ज्या वेळेला ताट घेऊन गेलो तेव्हा आम्हाला खूप सहकार्य दिलं. आणि आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, कुठेही दत्त मंदिरात तुम्ही जावा, कुठल्याही दत्त क्षेत्राला जावा, तुम्हाला आत कधी सोडत नाही अभिषेक घालण्यासाठी. तर आमच्या इथं तशी पद्धत नाही. आम्ही कोणी असू दे, कोणत्याही एज असू दे, त्याला आम्ही बघत नाही. त्याला आत डायरेक्ट महाराजांच्या जवळ नेऊन बसवतोय, त्याच्याकडून सगळी पूजा. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. सुंदर, खूप छान. त्यामुळं असं नाही की बंधनं इथं कुठली नाही आहे. बरोबर. की ह्या यानं जावं किंवा फक्त सोहळ्यात गाभऱ्यात प्रवेश हा मान्य आहे, तर सोहळ नसून कोणी जाऊ शकतो. आणि हे मंदिर देवस्थानच्या अधिपत्याखाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती जी आहे त्यांचा, ती समिती जी आहे ती या मंदिराचा कारभार बघते आणि त्यांच्यातर्फे माझी इथं नेमणूक झाली. त्यामुळे याच्यावर कसं आहे, गव्हर्नमेंटचं हे मंदिरावर त्या रूल्सप्रमाणे ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. डिसिप्लिनमध्ये आहे, गव्हर्नमेंटच्या रूलमध्ये चाललेलं आहे. आता खाजगी मालकी कोणाची नाही. मी आलात बरं वाटलं. बरोबर. हां, थँक्यू. ठीक आहे. तुमच्याकडं म्हणायचं बरं. असं त्यांची दत्त महाराजांची स्वामींची काही जी लिहिलेली पदं आहेत त्यांची काही एवढी जागृत आहेत की आत्तासुद्धा यावेळी तुम्हाला अनुभव देतो. कुठल्याही संकटात असा तुम्ही फक्त ते स्तोत्र म्हणा, सगळी सिस्टीम तुमच्या अनुसरून होतो. मला स्वतः त्याचा अनुभव आहे. मी नित्य ते 11 वेळा पठण करतो. किती आणि 2 मिनटं फक्त लागतात एका स्तोत्र. 2 मिनिटं. एक स्तोत्र म्हणाला 2 मिनिटाच्यापेक्षा पण जास्त वेळ लागतो, कमी वेळ लागतो. त्याच्यात ते म्हणत आणि ते इतकं सुंदर आणि इतकं म्हणण्याजोगं आहे की जबरदस्त म्हणणं. त्यामुळे तुम्ही ते काय करा, तुमच्या मठात येणाऱ्या लोकांना सुद्धा की नाही घोरपुष्टोद्धार स्तोत्र जे आहे त्याचा सुद्धा सवय लावा. किंवा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं एक स्तोत्र आहे सिद्धमंगल स्तोत्र म्हणून. तर ते सिद्धमंगल स्तोत्र तुम्ही नित्य वाचायला गेला की तुम्हाला सत्पुरुषांचा सहवास मिळतो. अरे, तुम्हाला अचानकच तुमच्या जवळ चांगले लोक येणार, सत्पुरुष येणार किंवा सिद्धपुरुष येणार. हे सिद्धमंगल स्तोत्राचं वैशिष्ट्य आहे. ते पण एक जागृत आहे, कारण ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या समोर त्यांच्या आजोबांनी लिहिले. अरे, सिद्धमंगल. हां, सिद्धमंगल स्तोत्र. कारण ज्यावेळी विचारलं की दत्त पण तुम्हीच, श्रीपाद पण तुम्हीच, हा काय प्रकार आहे म्हटल्यानंतर त्यांनी दत्त आणि श्रीपाद यातला फरक जो होता, त्याविषयी शंका जी होती ती दूर केली. आणि त्यावेळी ते बापणाचार्युलू म्हणून जे होते त्यांचे आजोबा, त्यांनी ते पद लिहिले. त्यात पण 7 ते 8 ओव्याच आहे. बरं, इतकं जबरदस्त आहे ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या सिद्धमंगल स्तोत्र. ते श्रीपाद वल्लभांच्या अध्याय अशी ठराविक काही दत्तांची स्तोत्र आहेत. ते पठण केल्यानंतर कुठलंही आपल्या जीवनात आणि त्यात काही टेंबे स्वामी लिहिली तरी काय जागृतच आहे, काही विषयच नाही. तर घोरकष्टोद्धार स्तोत्र आहे ना, एकदम पावतो. त्याचा अनुभव बऱ्याच लोकांना. आता आमच्या इथं कोणी जर काही विचारलं तर त्यांना मी सांगतो, हे पुस्तक घ्या आणि पाठ करा, सगळी संकट दूर. महाराजांनी या नमस्कार करा, त्यांना सांगा. कुणाला काही उपाय सांगायचे फक्त महाराजांना सांगा, महाराज करणार. डायरेक्ट होय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आम्ही इथं फक्त पूजार्चा करतो, त्यांची सोय करतो, त्यांचे एजंट नाही. ते तुम्ही जरा सांगा, ते असं तसं होऊ शकत नाही. तुमची काय अडचण आहे तर तुम्ही स्वतः सांगा, एक नारळ ठेवा, सांगा, व्यवस्थित करा. हेच तर महाराजांना पाहिजे आहे. आपण जर त्यांच्या जवळ आहे म्हणून काहीतरी गोष्ट करत गेलो तर ते आपल्याला पण होईल.
ही माझी अशी टेंडन्सी आहे बरोबर करायची. तुम्ही मार्ग दाखवा. हां तुम्ही हे करा, प्रदक्षिणा मारा, महाराजांना आळवा तुम्ही, तर तुमचे संकट दूर होईल. तुम्ही जाताना इथले भस्म घेऊन जा. बरोबर, नक्की घेऊन जा. सकाळी आलाय त्यामुळे प्रश्न सूर्यास्तानंतर आम्ही कोणाला देत नाही. तुम्ही आता काय करायचं, एवढं भस्म पिशवी घालून घेऊन जा आणि ते चाळून तुम्ही काय करा, तुमची तर जी उद्या आहे त्यामध्ये फक्त मिक्स करा. जरूर, नका मठामध्ये जे आहे. नक्की. खूप सुंदर माहिती. काही गोष्टी मला पण माहिती नव्हत्या. महाराजांची दृष्टी जी आहे ती सदैव त्या धुनीवर असते. हो बरोबर, महाराजांची दृष्टी असते. तुम्ही तिरुपतीला जरी गेला तर तिरुपतीला पण तुम्हाला एक मंदिरात एक विशिष्ट प्रकार दिसेल तुम्हाला. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. त्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिराच्या चौकटी समोरच प्रसादालय त्यांनी बांधलेलं आहे आणि त्या प्रसादालयाला एक असं होल ठेवलेलं आहे. त्या होलातून सगळं त्या देवीचं दिसत असतं. म्हणजे त्या अन्नपूर्णेची दृष्टी ही त्या प्रसादालयावर आहे. त्यामुळे तो प्रसाद हा सिद्ध आहे. काय का अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाचा विषय. तसाच विषय कसा आहे की दत्त महाराजांचं लक्ष जे कायम दुनियेवर असतं. त्यामुळे हे भस्म जे आहे ते जागृत असतं. हे काय कुठं बाजूला असं नाही, त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे भस्म जागृत तुम्ही घेऊन जा. बरोबर, नक्की घेऊन. थँक्यू. थांबा, आरती काय. हो, आरती करा. त्यांचा जन्म संध्याकाळी 6ला झाला. 6, 12 आणि 6 या 3 वेळा त्यांनी त्या सूर्यास्त, माध्यान्ह आणि सूर्योदय, माध्यान्ह आणि सूर्यास्त या 3 वेळा ज्या आहेत त्या तिने स्वतःच्या ह्याच्यात ठेवलेल्या. हां, पहिला कोणाचा असतो? 6 श्रीपाद श्रीलोबांचा जो जन्म आहे हां, तो सकाळी 6ला आहे. 6ला. दुपारी नृसिंह सरस्वतींचा 12 वाजता. 12 वाजता. आणि आद्य दत्तात्रय जे आहेत त्रिमूर्ती स्वरूप त्यांचं संध्याकाळी 6 वाजता ते आत्रेच्या घरी. ते असे 3 प्रकारे त्यांचे जन्म आहेत. म्हणून त्यांच्या ठिकाणी वेळ आता वाडीला जर गेला तर 12ला जन्मकाळ होतो. आमच्या ते संध्याकाळी 6ला होतो आणि पिठापूरमध्ये सकाळी 7ला. असे 3 प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी दत्ताचे जन्मकाळ जे आहेत ते साजरे केले जातात. आमच्या ते दत्तात्रयाचं आधीच ठिकाण असल्यामुळं आम्ही हा संध्याकाळी 6ला सूर्यास्तानंतर सूर्यास्ताच्या वेळी त्यांचा जन्म म्हणून त्यावेळी जन्मकाळ साजरा करतो. कारण हा त्रिमूर्तीचा ओरिजिनल दत्त हा इथे आहे. हां, म्हणजे त्यांचे ट्रॅकच आहेत. ट्रॅक फिरायचे. त्यांचे अक्षय निवासस्थान म्हणजे गिरणार. बरं. त्यांचं विश्रांतीचं ठिकाण. त्या ठिकाणी शेजारती वगैरे होती. तर शेजारती वगैरे होत नाही कारण महाराज दुपारी 12 वाजता येतात. 12 वाजता. कारण 12 वाजता येऊन इतकं या स्थानाला त्यांनी महत्त्व वाढवून दिलं. तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण होते. बरं, आम्हाला एका दत्त मंदिरातल्या भटजीने सांगितलं कल्याणच्या की एक कुठल्या तरी वर्षातली एक तिथी आहे, तिथं तुम्ही जे दैवाचं झाड ठेवता तर ते झाडामधून काहीतरी चमत्कार होतो. कुठं झाड इथे कुठेतरी आहे की तिथे आमच्या औदुंबरात झाड आहे ना, त्याला पण 3च शाखा आहेत. हां, 3च शाखा आहेत. हां 3च असे आहेत. हां. म्हणजे थोडं जे आहे 1, 2, 3 येतच 3च होतं. आणि ते पूर्वीच आहे. खूप पूर्वीचं आहे. बरोबर. त्याला भरपूर आहे बाहेरचं. ते काय सांगितलं तुम्हाला? तर मला असं सांगितलं की वर्षामध्ये एक अशी तिथी आहे तिथे नैवेद्याचं ताट त्या झाडाखाली ठेवलं तर झाडामधून काहीतरी आवाज होतो. एक भटजी आहेत, वृद्ध आहेत एकदम 80 वर्षाचे. त्यांनी हा किस्सा मला सांगितला आणि इथं जरूर जा म्हणून. आता वारले ते असेल हा मी तुमच्याकडून ऐकतोय. त्या लोक त्यांचं माझ्या कॉन्टॅक्टला असं 80 वर्ष ते भरती नाही. त्यांना ते पूर्वी लोकांची पद्धत होती ते काहीतरी असणार तर त्याचा ते विसर पडलाय त्यामुळे कोणाला माहीत नाही. इथं पण एक मागं मोठं झाड आहे वडाचं कॉलेजमध्ये. तिथं पण दत्तात्रयाने 5 मिनिटं थांबलेले आहेत. म्हणजे थांबत आलेले आहेत. मोठं वडाचं झाड आहे. त्या ठिकाणी पण नागराजांचं काहीतरी स्थान आहे या कॉलेजमध्ये. नंतर ते बसायचं ठिकाण असं आहे. तुम्ही आता आरती हे घ्या. बरोबर. हां, थँक्यू.